नमस्कार, मी प्रज्ञा स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे प्रज्ञाज क्रेझी ब्लॉग. तर कसे आहात सगळे? आनंदी ना? तर मी आज माहेरी आले होते आणि हे आहे आमच्या घराच्या समोरचं वातावरण. काहीच असं आज बनवायचं बटाटा वडा, तर त्यासाठी एवढे पाव आणले आणि इकडे टाकलेत बटाटे शिजायला. मम्मा, बटाटे शिजलेत का ग? हा शिजलेत, पण अशी बटाटी शिजायला लागतात. कच्ची पण लई नको आणि लई जास्त कच्ची बी नको आणि जास्त शिजलेली पण नको. अच्छा, मध्यम अशी. असं दाब पडला असे बारीक झाली पाहिजे. अशी पाहिजे. बटाटे शिजलेत ना, आता आपण याचं साल काढून घेऊया. हा, साल काढून घे. बटाट्याच्या साली काढायला इकडे बच्चा पाटीला बसवलं होतं, तर त्यांचं काम बघा किती कॉन्सन्ट्रेशन चालू होतं. मामा बाहेरून गाडीवर आलेले दिसताच मुलं चक्कर मारायला पळाली. संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे मस्त आईने असा गरम गरम चहा बनवला होता आणि इकडे चहाचा स्वाद घेतला. तुम्ही दोघं जण चहा पिऊन झाल्यानंतर इकडे वाटण बनवायचं होतं बटाट्याच्या भाजीसाठी, तर त्याचीच तयारी चालू होती माझी. इकडे कांदा वगैरे कट करून द्यायचं चालू होतं आणि वहिनीचं आलं लसूण पेस्ट बारीक करायला चालू होती. गावाकडे आल्यानंतर अशी मिळून कामं करायला खरंच खूप मजा येते. लागेल ना एवढं? थोडंसं धने नाही टाकले, दोन एक थोडंसं टाक. धन्याने तसं वास येतो. धने टाक आहेत ना धने केले. त्यामध्ये कोथिंबीर, लसूण, आलं, मिरची, धना जिरा पावडर आणि कांदा, या सगळ्याचं वाटण आहे. सुंदर बनवलंय केक. नेलपेंटने डेकोरेशन. अरे वा. जे वाटण बनवलं होतं ना, ते मस्त असं फोडणी देऊन घेतलं आईने छानसं. आणि आज माझा आटास होता की आई प्लीज चुलीवरती बनव म्हणून, तर इकडे आईने चूल पेटवली आज माझ्यासाठी स्पेशल. हळद टाकली, कढीपत्ता सगळी आता तळून घ्यायचं. इकडं जाम करून टाकलं. हा, ते आमचं काम चालू होतं. बच्चा पाटी काय करते बघा. तुमचं काय बनवायला चालू आहे गँग? अच्छा, मस्त. तू काय बनवतोय क्रिश? वरती बघ, वरती बघ, वरती बघ. बघू काय बनवतोय. तू काय बनवतोय? जे जे पप्पा. आणि तू काना तू अच्छा. आर्या तू काय बनवते? मुशक. अद्दू दीदी तू? बेसनमध्ये अजिबात गुठळा राहू नये म्हणून आई हाताने व्यवस्थित कालवून घेत होती. आम्ही बटाट्याच्या भाजीचे मस्त असे गोळे बनवून ठेवून दिले होते की पटापटा तळता यावे यासाठी. आहा, आई तळताना वडे असला सुंदर आणि खमंग वास सुटला होता. मस्त असे क्रिस्पी झाले होते आणि चुलीवरच्या वड्यांची काय वेगळीच चव लागत होती. तर या चला वडापाव खाण्यासाठी. आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चांगले आमचे वडे पाठीभर झाले होते हे बघा, आणि मुलंही तेवढीच होती खाण्यासाठी. तर हे बघा, आमची मुलांची पार्टी सगळी बसली होती आणि रात्री लाईट नसल्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ आला नाही.